नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। कोरोनाच्या लढाईला सामोरं जात असताना सर्वसामान्यांना आपल्या खिशालाही चाचपडून पाहावं लागतंय, कारण सध्या असलेल्या बचतीच्या आधारावर येणारा प्रत्येक दिवस त्यांना काढायचा आहे। ते ज्या रोजगारावर आहेत त्या रोजगारावरच संकट आलंय आणि त्यामुळे हा रोजगार कितपत टिकेल त्याच्याच जोडीला घरी बसलेल्या काळात वेतन देण्याबाबतचं मालकाचं उद्या म्हणणं काय असेल याचं उत्तर तुर्तास तरी कुणाकडेच नाही। सरकारकडून या संदर्भात आदेश येत असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काय होणार आहे या संदर्भात तमाम कर्मचारी वर्ग आज तरी संभ्रमित अवस्थेत आहे। आणि म्हणूनच या सक्तीच्या सुट्टीच्या दरम्यान कर्जाचे हप्ते वसूल करण्याचा तगादा जर बँकांनी लावला तर लोक आणखीनच त्रस्त होणार आहेत। हे ओळखूनच रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट कमी करत कर्जाच्या हप्त्यांबाबत काही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। रिझर्व्ह बँकेचे हे निर्देश ज्या शब्दांमध्ये आहेत त्या शब्दांचं भाषांतर करताना मात्र काहीशी गडबड झालेली दिसते। कर्जाचे हप्ते रद्द होणार की पुढे ढकलले जाणार, इथपासून क्रेडिट कार्डच्या पेमेंटलाही स्थगितीचा ब्रेक लागणार का, या सगळ्या प्रश्नांच्याच जोडीला थकलेल्या कर्जावर चक्रवाढ दरानं व्याज वसुली होईल की मुद्दल आणि व्याज यांच्या वसुलीबाबत स्वतंत्र निर्देश दिले जाऊ शकतात, असे असंख्य प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहेत। तर दुसरीकडे मोदी सरकारच्या सध्याच्या पॅकेजमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्यात तेही पाहणं गरजेचं आहे। मोफत धान्य वाटप करण्याचा कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल अशी प्रतिक्रिया कोरोना संघर्षाच्या काळातच पॅकेजचं कौतुक करणाऱ्या देशाच्या माजी कृषी मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत। कोरोनाचा संघर्ष एका बाजूला सुरू असताना अशा प्रकारची प्रतिक्रिया द्यायची गरज होती का, इथपासून नानाविध प्रश्न या आर्थिक पॅकेज बद्दल जन्माला आले आहेत। या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा कर्जाचे हप्ते आणि मोदींचं पॅकेज। या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत डॉक्टर किरीट सोमय्या। डॉक्टर किरीट सोमय्या हे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार तर आहेतच, पण त्याचबरोबर आत्ताच्या घडीला त्यांची ओळख ही अर्थविषयक जाणकार, छोट्या गुंतवणूकदारांचे हितरक्षण करते अशी आहे। आपल्या सोबत आहेत आनंद देवधर। आनंद देवधर हे बँकिंग व्यवसायाशी गेली जवळपास 30 वर्ष निगडित आहेत आणि इतकंच नाही तर आनंद देवधर हे पेशानं चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा आहेत। त्यांच्या दोघांचं या चर्चेमध्ये आत्ताच्या क्षणाला स्वागत करूया। थोड्याच वेळात आपल्या बरोबर रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाचे अर्धवेळ संचालक सतीश मराठे आणि बँकिंग क्षेत्रातले तज्ञ विश्वास उडगी जोडले जातील। मला दोन्ही आत्ता आपल्या सोबत जोडलेल्या मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत करायचं आणि मला पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला किरीट सोमय्या यांना विचारायचा आहे। किरीट सोमय्या, आपण कर्जाच्या हप्त्यांच्या बाबत आणि रिझर्व्ह बँकेच्याकडून विविध प्रकारची ध्येय धोरणं बदलण्याच्या बाबत काही मागण्या सातत्याने करत होतात, त्यापैकी किती मागण्या आता पूर्ण झालेल्या आहेत आणि तुमच्या पूर्ण न झालेल्या मागण्या कुठल्या आहेत? वास्तविकरित्या प्रकार आपण सुरुवातीत काही मुद्दे उपस्थित केले ते अगदी लागतात। ही सुरुवात आहे, त्याला आपण असं म्हणू शकतो इट इज द फर्स्ट इन्स्टॉलमेंट, ज्याच्यात अनेक प्रकारचे एक्सप्लेनेशन आणि क्लेरिफिकेशनची डिमांड होत आहे, स्वाभाविक आहे। आणि जसं जसं आपण पुढे जाणार अधिक स्पष्टता करत राहावी लागणार। मी एक उदाहरण देतो। तर मी पहिली मागणी केली होती की 3 महिने मोरेटोरियम घोषित करा। आता मोरेटोरियम म्हणजे जे आपल्यावर लोन आपण घेतलेलं आहे त्याला आपण लोन टर्म लोन म्हणजे लोन कर्ज, हे जे कर्ज घेतलेलं आहे त्याचे नेक्स्ट 3 इन्स्टॉलमेंट ज्याला काही लोक EMI म्हणणार
काही लोक रिपेमेंट म्हणणार. या 3 महिन्यांना स्थगिती दिली. आज सरकारने 21 दिवसाचा लॉकडाऊन डिक्लेअर केला असेल. काही भागात चांगला प्रतिसाद मिळेल तर 3 आठवड्यानंतर तो कमी होऊ शकतो आणि काही ठिकाणी आपल्याला जास्त उपद्रवी एरिया वाटायला लागला तर तिथे अधिक लॉकडाऊन पण होऊ शकते. म्हणून 3 महिने आपण मागणी केली होती, ती मिळाली. एका बाजूला रिलॅक्सेशन फॉर रिपेमेंट ऑफ लोन, दुसऱ्या बाजूला पॅकेज म्हणून रिझर्व्ह बँकेचं पॅकेज अपेक्षित आहे. कारण लिक्विडिटी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आणण्याचा संकल्प केला. इट हॅज टू बी अप्रिशिएटेड. अच्छा, किरीटजी मी मध्ये आपल्याला यासाठी तोडतोय कारण आपला आवाज तेवढा सुस्पष्ट येत नाहीये. याची एक काय तांत्रिक अडचण आहे ती आपण तपासूया. थोड्याच वेळात परत एकदा मी आपल्याकडे येतो आणि त्यावेळेला लिक्विडिटीच्या मुद्द्यावर आपण चर्चा करू, कारण तो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. खेळता पैसा अर्थव्यवस्थेत कितपत असेल या आत्ताच्या संकटाच्या नंतर या संदर्भातली चर्चा आपण किरीट सोमय्या यांची करू. दरम्यान आता पटकन आपण आपल्या सोबत असलेल्या पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या आनंद देवधर यांच्यापर्यंत जाऊया. मला या निमित्तानं आपल्याला देवधर साहेब पहिला प्रश्न अत्यंत स्पष्ट असा विचारायचा आहे. मी माझ्या हातामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कागदपत्र घेऊन बसलेलो आहे. त्याच्यात काय शब्द आहेत ते मी एकदा वाचून दाखवतो आणि त्या शब्दांपासूनच खरं तर तुम्ही तुमचं विवरण सांगा, त्याचा भाषांतर रूपातला अर्थ सांगा आणि झालेला गोंधळ पण आपण चर्चेत घेऊया. रिझर्व्ह बँक असं म्हणते की financial institutions are being permitted to allow a moratorium of 3 months on payment of installments in respect of all term loans outstanding as on March 1st, 2020. Accordingly, the repayment schedule and all subsequent due dates as also the tenure of such loans must be shifted across the board by 3 months. आता किरीटजींनी याचे काही संदर्भ दिले. किरीटजींचं म्हणणं असं आहे की 3 महिने सर्व प्रकारच्या कर्ज वसुलीला स्थगिती आहे. मला याच्यामध्ये आपल्याकडून आनंदराव एक प्रश्न असा अपेक्षित आहे की याच्यामध्ये 2 शब्द आहेत. या 2 शब्दांनी बऱ्यापैकी अर्थाचा अनर्थ सुद्धा काही ठिकाणी झालेला दिसतोय. पहिला मुद्दा आहे परमिटेड आणि दुसरा शब्द यामध्ये आहे तो म्हणजे मे बी शिफ्टेड. या दोन्हीचे अर्थ सांगा. आणि रिझर्व्ह बँक ज्या वेळेला मे हा शब्द वापरते, करू शकता, याचा अर्थ काय असतो? आनंदराव आपण बोलणार आहात आता. मी सांगतो तुम्हाला. ज्यावेळी त्यांनी परमिटेड हा शब्द वापरलाय याचा अर्थ सगळ्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना त्यांनी परवानगी दिली आहे की तुम्ही ते 3 महिन्याचे कर्जाचे हप्ते वसूल करू नका, त्याच्यासाठी तगादा लावू नका, ग्राहकांना त्रास देऊ नका. आता हा परमिटेड हा शब्द का वापरलाय त्यांनी? याचा अर्थ असा आहे की ज्यांना भरण्याची ऐपत आहे आणि जे भरू शकतात त्यांना भरायला पूर्णपणे परवानगी आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत बँकेत पैसा परत आलेला बँकेला हवाच आहे. तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करावं. ज्यांना शक्य नाही त्यांच्याकडनं रिकव्हरी न करण्याची ही परमिशन दिलेली आहे, असा याचा अर्थ आहे. सरसकट हे जे आहे, समजा एखाद्याला शक्य नसेल तर तो भरू नये, त्यांनी भरलं नाही तरी ते चालणार आहे. बँकांना ती परवानगी दिलेली आहे की तुम्ही ते रिकव्हर करू नका त्यांच्याकडून. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी भरावं की त्याच्यामध्ये, म्हणजे त्यांचं रिपेमेंट सुरळीत होईल. आणि इतरांचं सुरळीत जरी नाही झालं तरी त्यांचं क्रेडिट रेटिंग काही खाली जाणार नाही आणि एनपीए पण त्यांचे क्लासिफाय होणार नाही. आता पुढचा शब्द तुम्ही ज्यावेळी मे बी म्हणता ना, त्यावेळी मे बी म्हणजे तो मॅन्डेट आहे, त्यांना ते तसं करावंच लागणार आहे बँकांना. म्हणजे नुसती परमिशन दिली आणि कुठल्याही बँकेने सांगितलं की मी हे करणार नाही तर तसं चालणार नाही. रिझर्व्ह बँक ही बँकांची बँक समजली जाते आणि म्हणून मे बी किंवा परमिटेड ज्यावेळी असतं तो एक प्रकारचा आदेशच असतो. ते केलं नाही तर इट्स अ व्हायोलेशन ऑफ डायरेक्टिव्ह आणि व्हायोलेशन हे खूप सिरियस समजलं जातं बँकिंग क्षेत्रामध्ये. एवढं तुम्ही नक्की म्हणजे प्रेक्षकांना आणि ज्यांना हे कर्जफेड करायचे त्यांच्या मनात फरक कोणताही याबद्दल किंतु येता कामा नये की परमिटेड म्हटल्यावर माझ्या बँकेने समजा म्हटलं की नाही आम्हाला द्या तुम्ही, तर अशी बँक कोणतीही म्हणूच शकत नाही. अच्छा, म्हणजे स्पष्टपणे एक गोष्ट आत्ताच्या या चर्चेत आनंद देवधर यांनी आपल्याला सांगितली की कोणत्याही प्रकारे कुठलीही बँक आत्ता आम्ही कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती देणार नाही असं म्हणू शकत नाही. बरोबर आहे आनंद देवधर? हो बरोबर आहे. म्हणजे कर्जाचे हप्ते
मार्च 1 तारखेपासून 3 महिने म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यात लोकांना भरावे लागणार नाहीत, हे बरोबर आहे? नाही, हे बरोबर आहे. याच्यात मला एक छोटीशी दुरुस्ती, मला किरीटजी पण आहे तिथे, त्यांनी हा विषय घेतला होता की नाही मला माहिती नाही, म्हणजे त्यांच्या डोक्यात आलाच असेल तो. कारण बऱ्याचशा हप्त्यांची वसुली ही पहिले 1 ते 10 दरम्यान होऊन जाते. अगदी बरोबर. त्यामुळे मार्च महिन्यातले जे इन्स्टॉलमेंट त्यांनी स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं की 1 मार्च 2020 टू 31 मे 2020 या 3 महिन्यात जे इन्स्टॉलमेंट ड्यू आहेत ते रिकव्हर करू नयेत. पण आता मार्च महिन्याचे इन्स्टॉलमेंट 10 तारखेपर्यंत रिकव्हर झालेले आहेत. खरं मला असं सरकारला माझी विनंती आहे, जी किरीटजींनी पोचवावी वरपर्यंत, की 1 एप्रिल ते 30 जून हे 3 महिने जर तुम्ही याच्यामध्ये कन्सिडर केलेत तर ते लोकांना जास्त बरं पडेल. अगदी बरोबर आहे. हाच मुद्दा चर्चेत येणारच होता. आनंदराव, फार बरं झालं आपण हा स्वतः आणलात. किरीटजी, विषय आपल्यापर्यंत पोहोचलाय. इथे कागद असं म्हणतात की आउटस्टँडिंग ऍज ऑन मार्च 1, 2020 1 मार्चला असलेल्या आउटस्टँडिंग पासून ते मोजायचंय. लोकांचं म्हणणं असं आहे की आदेश येईपर्यंत 25 तारीख होऊन गेलेली आहे. बऱ्यापैकी लोकांकडून कर्ज वसुली झालेली आहे. आता कृपया ही सवलत एप्रिल, मे आणि जून अशा 3 महिन्यांना लावावी. वास्तविकरित्या 3 महिने की 1 महिने की 2 महिने हा मुद्दा नाही आहे. लिक्विडिटी क्रंच हे इनवे महाराष्ट्रात आपण असं म्हणायला हरकत नाही की 15 मार्च नंतर लॉकडाऊनची स्लोडाऊन ऑन द बॅकग्राऊंड ऑफ कोरोना सुरू झाला. म्हणजे लोकांना 15 मार्च पर्यंत त्यांचा एक युजफुल बिझनेस चालू होता. हा ऍक्च्युअल मुद्दा आहे. पण जसं मी सांगितलं की आता एडिशनल क्लेरिफिकेशन आणि एक्सटेन्शन येत राहणार, म्हणून एकंदर 3 इन्स्टॉलमेंट ची सूट देणं हे आपल्या मनात आहे. तारखेचा गोंधळ असेल तर आता सुरू तर झालं. ज्यांना कुणाला 2च इन्स्टॉलमेंट सूट मिळेल त्यांना 3ऱ्या इन्स्टॉलमेंट साठी गरज पडली तर आपण त्यावेळेला मे एंड मध्ये तपासून रिझर्व्ह बँकेला निश्चित आग्रह करू आणि ते मान्य करणार. तुम्ही असं म्हणता आहात की रिझर्व्ह बँकेला निश्चितच आपण विनंती करू आणि ते मान्य होईल. योगायोगानं याच निमित्तानं याच क्षणाला आपल्या सोबत सतीश मराठे हे रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळातले अर्धवेळ संचालक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सतीशजी, आपलं स्वागत जय महाराष्ट्राच्या या चर्चेमध्ये. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय सतीशजी? हो, येतोय. अच्छा सतीशजी, आत्ताच्या घडीचा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा हा आहे की मार्च मध्ये लोकांच्याकडून कर्जाची वसुली झालेली आहे, तेव्हा एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी ही सवलत द्यावी. मुळात रिझर्व्ह बँकेनं मार्च पासून अशा प्रकारचे दिशानिर्देश लागू करण्याच्या मागची भूमिका काय होती? असं मार्च मध्ये जे इन्स्टॉलमेंट रिकव्हर होतात ते 99% हे फेब्रुवारीचे असतात, फेब्रुवारी महिन्यातले. त्याच्यामुळे जे आता रिकव्हर झालेले असतील समजा, तर त्याचं त्यांना पुढे 3 महिने क्रेडिट देता येईल आणि जूनचं इन्स्टॉलमेंट आज मार्च मध्ये समजा आता फेब्रुवारीचा नव्हता, मार्चचाच असला इन्स्टॉलमेंट घेतलेला, आता आपण भरून चालू, तर तो ऍडव्हान्स मध्ये रिकव्हर झालेला आहे आणि तो जून मध्ये आम्ही ऍडजस्ट केला, असं करता येऊ शकेल. त्याच्यामुळे म्हणजे आता मार्च मध्ये मी उदाहरणार्थ मी स्वतः गृह कर्जदार आहे, मी माझे हप्ते फेडतो, तर मी मार्च मध्ये जे पैसे भरतो ते पैसे हे तुमच्या लेखी फेब्रुवारीतल्या कर्जावरील हप्त्याचे असतात की एप्रिलच्या असतात? नाही, दोन्ही असू शकेल. आपण दोन्ही उदाहरण धरूया. बरं. की ते कदाचित फेब्रुवारीचे होता जो सॅलरी झाल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतला त्यांनी, अच्छा, किंवा मार्चचाच घेतला, तो ऍडव्हान्स मध्ये रिकव्हर झालेला आहे, तो जून करता जून दिला, जूनच्या इन्स्टॉलमेंट करता, आणि मार्च, एप्रिल, मेच्या जे 3 इन्स्टॉलमेंट्स आहेत त्याचा मोरेटोरियम दिला, असंही करता येईल. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय आहे तर तितकी लवचिकता ही रिझर्व्ह बँकेच्या आत्ताच्या धोरणांमध्ये आपल्याला दिसतीये. त्यामुळे प्रेक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट याच्यातून काय समोर येते ती लक्षात घ्या. आपल्याला आता सगळ्यांना जुलैमध्ये येणाऱ्या पेमेंटच्या साठी तयार राहायचंय. त्यामुळे थोडक्यात जून ते जुलैच्या दरम्यानच आता हप्ते भरायचे. हे माझं म्हणणं बरोबर आहे का सतीशजी? जून मध्ये तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आताच्या या नवीन गाईडलाईन्स मध्ये.
हे जे 3 महिन्याच्या पिरियड मधलं व्याज आहे ते जर का भरलेलं नसलं तर जून मध्ये ते पहिलं व्याज भरायचंय. बरं. आणि जून महिन्याचा जो इन्स्टॉलमेंट असेल तोही भरायचा आहे. बर. हा एक फार महत्वाचा मुद्दा आपण काढलात. आता मला सांगा, मी ज्या वेळेला असं समजतो की माझे EMI हे आत्ता भरायचे नाहीत, याचा अर्थ माझ्या EMI मधला केवळ आणि केवळ प्रिन्सिपल अमाऊंट, मुद्दलाचीच रक्कम ही स्थगित झाली आहे, व्याज मात्र आहे तसंच राहणार आहे, हे बरोबर आहे? नाही, असं नसतं. EMI मध्ये कसं असतं, व्याज आणि मुद्दल हे दोन्हीचं कंपोनंट असतो. बरोबर आहे. आणि तुम्ही जर का बघितलं तर समजा तुमचं 10 वर्षाचं लोन असलं तर पहिली 5 वर्ष व्याज हे अधिक जातं. खरंय. आणि पुढची 5 वर्ष हे मुद्दल अधिक जातं. त्याच्यामुळे 3 महिन्याचं व्याज आता घ्यायचं नाहीये, मुद्दलही घ्यायची नाहीये. अच्छा. असं ते सर्क्युलर, रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलर प्रमाणे व्याजही घ्यायचं नाहीये, मुद्दलही घ्यायचं नाहीये. बरोबर. त्याला मॉरिटोरियम दिलाय. अच्छा, बरं झालं आपण या गोष्टीचाही खुलासा केलात. बरेचसे माझे प्रश्न हे तुम्हाला असं वाटू शकतात की हा काय प्रश्न आहे, पण जनतेला अशाच प्रकारचे प्रश्न पडतात म्हणून त्या भूमिकेत जाऊन मला ते प्रश्न विचारावे लागतात. पण जून मध्ये सतीश आपण सांगत होतात की जून मध्ये आपल्याला व्याजही भरायचंय आणि मुद्दलही चुकवायचंय, याचा खुलासा करा. बरोबर आहे. बोला आपण सतीश, आपण बोलणार आहात, मी ऐकतोय आपलं. नाही, जून मध्ये व्याज भरायचंय 3 महिन्याचं, जे घ्यायचं नाहीये आत्ताच्या पिरियड मध्ये. 1 मार्च ते 31 मे मध्ये व्याजही रिकव्हर करायचं नाहीये. त्याच्यामुळे जे अक्युम्युलेटेड व्याज असेल, अॅक्र्यू झालेलं असेल, ते सगळं जून मध्ये भरायचंय. बर. आता या निमित्ताने मग किरीट सोमय्यांना माझा प्रश्न असा आहे, किरीटजी, आपण जर समजा 3 महिने बँकांच्या हप्त्यांवरील व्याज वसुलीलाही स्थगिती देतो आहोत, मुद्दल वसुलीलाही स्थगिती देतो आहोत, तर तिथे प्रश्न असा उपस्थित राहतो की बँकांच्यासाठी व्याज हा उत्पन्नाचा एक अत्यंत महत्वाचा स्रोत आहे. समजा हे 3 महिने व्याज वसूल होणार नसेल तर ते 3 महिन्यांनंतर जेव्हा वसूल होईल तेव्हा ते चक्रवाढ व्याजानं वसूल होईल की 3 महिन्यात जितकं होतं तितकंच वसूल होईल? माझं जर समज आहे त्याप्रमाणे मी स्पष्टता करू इच्छितो. हे 3 महिने मोरेटोरियम आहे, याचा अर्थ 3 महिन्यानंतर जो हप्ता येणार त्याच्या या 3 महिन्यात एकदमही त्या तेवढ्या आम्ही द्यायची नाहीये. नॉर्मल मंथली इन्स्टॉलमेंट असेल. अनदर थिंग, बँकेला मी व्याज 3 महिन्याचं म्हणून देणार नाही किंवा डिपेंडंट म्हणून देणार नाही, तर बँकेवर लिक्विडिटी क्रंच प्रेशर येणार. त्याचा रिझर्व्ह बँकची कॅश रिझर्व्ह रेशो कमी केला, रेपो रेट मध्ये हे केलं, 3,74,000 करोडची एवढी तर लिक्विडिटी उपलब्ध करून दिली. म्हणून ज्याचं कसं असतं की आपण 20 वर्षाचं गृह कर्ज घेतलेलं आहे, अनेक लोक त्याला प्रीपोन करतात, म्हणजे रिपेमेंट आधी 15 वर्षात करून टाकतात. हे तथाच पद्धतीचं आहे. 20 वर्षाच्या ऐवजी 20 वर्ष 3 महिने आता आपण करून घेतो. अच्छा, हा एक फार चांगला खुलासा किरीटजी आपण केलात की 20 वर्षाचं कर्ज हे आता 20 वर्ष 3 महिने झालेलं आहे. मला आनंद देवधरांकडे त्याच निमित्तानं जायचंय. आनंद देवधर, आता महत्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की आपण गणितासाठी एक आकडा डोळ्यासमोर घेऊयात. मला दर महिना 10,000 रुपये कर्जाचा हप्ता भरायचा आहे. ते 10,000 रुपये हे 60% व्याज, 40% मुद्दल अशा स्वरूपानं वसूल केले जातात. 3 महिन्यांच्यासाठी 10,000 10,000 10,000 म्हणजे 30,000 रुपयाची रक्कम थकीत स्वरूपात तयार झाली. ही 30,000ची रक्कम जून किंवा जुलै पासून किंवा जेव्हा केव्हा वसुलीला जाईल तर ती कशी वसूल होईल? एकाच महिन्यात माझ्याकडून 30,000 मागितले जातील का टप्प्याटप्प्यानं वसुली होईल की व्याजाची वसुली आधी होईल, मुद्दलाची वसुली नंतर होईल? काय होऊ शकतं याच्यात? मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. 1 मार्च 2020 चा जो आउटस्टँडिंग बॅलन्स आहे त्याच्यात रिकव्हरी न झाल्यामुळे 1 जूनला सुद्धा प्रिन्सिपल अमाऊंट तीच राहणार आहे जी 1 मार्चला होती. त्यामुळे त्याच्यावरचं 3 महिन्याचं जे व्याज आहे ते कॅल्क्युलेट होईल, कारण त्याच्यात माफी नाही दिलेली, त्याला मॉरेटोरियम दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे आता परिस्थिती अशी निर्माण होईल की 1 जून रोजी तुम्हाला
जून महिन्याचा हप्ता आणि थकलेले 3 हप्ते असे जर एकदम 4 द्यायचे असतील तर या स्कीमला अर्थच राहत नाही काही. म्हणजे एकदम तुमचं बंचिंग जून महिन्यात झालं तर लोकांकडे एवढा पैसाही असणार नाही. त्याच्यात त्यांनी अक्रॉस दी बोर्ड ट्रान्सफर होतील मोरॅटोरियम पिरियड संपल्यानंतर. याचा अर्थ मी 2 प्रकारे काढतो. एक तर किरीटजींनी सांगितलं त्याप्रमाणे अर्थ निघतो की हे 3 महिने विसरायचे आणि उरलेल्या रिपेमेंट पिरियड मध्ये 3 महिने वाढवायचे आणि EMI तोच ठेवायचा. बरोबर. आणि किंवा दुसऱ्या प्रकारे हे ऍडजस्ट करता येईल की तुमच्या प्रिन्सिपल मध्ये प्रिन्सिपल आहे तेच आहे, 3 महिन्याचं जे व्याज आहे ते कॅपिटलाइज करायचं म्हणजे ते मुद्दलामध्ये वाढवायचं आणि जो पिरियड शिल्लक आहे त्याच्यामध्ये EMI वर्कआउट करायचा त्याचा नवीन. म्हणजे तो किंचित EMI वाढेल आणि ओव्हर द पिरियड ऑफ रिमेनिंग टाइम हे तुमचं लोन रिकव्हर होईल. माझ्या मते सगळ्यात जास्त सोयीचं आहे की तुमचं रिपेमेंट पिरियड 3 महिन्यांनी वाढवणं EMI चेंज न करता. हे त्यात अतिशय चांगला आहे आणि तशी प्रोव्हिजन ती दिलेली आहे तिथे असं माझं इंटरप्रिटेशन आहे सर. अगदी. त्यामुळे किरीट सोमय्यांनी आता जो मुद्दा सांगितला तो फार लवचिक आहे, लोकांनाही तो सहज लक्षात राहणार आहे की 20 वर्षांचं कर्ज 20 वर्ष 3 महिने होऊ शकतं. सतीश मराठे आपल्या बरोबर आहेत. सतीशराव, रिझर्व्ह बँकेच्या समोर अशा प्रकारच्या विविध उपाययोजनांच्या संदर्भातलेही विचार असतील किंबहुना त्यांनी दिलेल्या निर्देशामध्ये सुद्धा इतकी लवचिकता ठेवण्यात आली आहे. आपण या संदर्भातले नवे दिशानिर्देश कधी देणार आहात? कशा स्वरूपाची यानंतरची वाटचाल असेल? याची सर्क्युलर नव्याने काढण्याची गरज नाही, कारण प्रत्येक बँक आपापली ऑपरेशनल पद्धत इम्प्लिमेंट करेल आणि त्याच्यात त्रास नाही व्हायचा. तो युनिफॉर्म असेल. त्याच्यात ते अशा वेळेला जेव्हा रेफरन्स करायला लागतं त्यावेळेला सगळ्या बँका या इंडियन बँक असोसिएशनला रिफर करतात आणि एक कॉमन पॉलिसी इव्हॉल्व करतात. तशी ती होऊन जाईल. त्याच्यात वेळ भरपूर आहे आणि देवधरजी जसं म्हणाले तो त्यातला सर्वात योग्य आणि चांगला मार्ग मला दिसतो ज्याच्यामुळे कुठलाचंही बर्डन कुठल्याही प्रकारचं ऍडिशनल होणार नाही. बर. किरीट सोमय्यांना माझा पुढचा प्रश्न आहे. किरीट सोमय्या, रेपो रेट मध्ये 0.5% कपात रिझर्व्ह बँकेकडून काल झाली आणि ह्या कपातीचा लाभ हा ग्राहकांपर्यंत पोहोचवा किंवा थेट शब्दात कर्जदारांपर्यंत पोहोचवा अशी अपेक्षा सुद्धा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली. आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे, जे वारंवार चर्चेत आपण सांगू इच्छित आहोत की रिझर्व्ह बँक ज्या वेळेला अपेक्षा व्यक्त करते त्याचा सोपा अर्थ रिझर्व्ह बँकेनं दिलेले ते आदेश आहेत असाच असतो. किरीटजी, मला आपल्याला विचारायचंय, 0.5% रेपो रेट मधला कपातीचा दर हा जनतेपर्यंत थेट पोहोचण्याच्यासाठी वाट पाहावी लागणार आहे का? कारण बऱ्याच बँका काय करतात, त्या कर्जाच्या त्यांच्या रचनेमध्ये बदल करतात आणि नवीन कर्जदारांना त्याचा लाभ देतात. तुम्ही मला देत आहात. आतापर्यंत अनुभव असा आहे की जर रिझर्व्ह बँकेवर दबाव आणला नाही तर रिझर्व्ह बँक बँकांवर दबाव आणत नाही आणि असं म्हणते की इट इज अ लिबरलायझेशन. सरकारमध्ये पार्लमेंट कमिट्या तिथे काही दिवस बोमाबोम होतात, तर काही दिवस आपल्या टीव्ही चर्चेत हा विषय येत असतो. परंतु जो गव्हर्नमेंट आणि रिझर्व्ह बँकेने समाजाची आवश्यकता समजून जो फायदा उपलब्ध करून दिला आहे तो छोट्या कस्टमरकडे किंवा ऍक्च्युअल ब्रोकरकडे पडत पोहोचत नाही, बँक त्याला पॉकेट करते. म्हणून जसं कोरोनाचं संकट संपलं की हा मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे, दबाव उभा करावा लागणार आहे. पुढच्या आठवड्यापासूनच याची सुरुवात करावी लागणार. माझे मित्र सतीश मराठेला सांगणार, आपण रिझर्व्ह बँकेचा बोर्डाचे मेंबर आहात, मी माझी जबाबदारी तुमच्यावर नाही टाकत, मी पण आहे तर तुमचा सोबत, पण आपण सगळ्यांनी ते प्रेशर क्रिएट करावं लागणार. नाही तर ते इंडियन बँकर्स असोसिएशन पण म्हणजे टाइमपास करते आणि दिस बेनिफिट फॉर एडिशनल लिक्विडिटी जे उपलब्ध करून दिली आहे त्याच्यामुळे त्यांना तो व्याजात फायदा होणार आहे. ते बँक आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. हा बेनिफिट पासून करावा लागणार, तरच आपली अर्थव्यवस्था 2020च्या सेकंड हाफ मध्ये सुधारणार. बरोबर आहे. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सतीश मराठेंकडे आपण जाऊ. सतीशराव, रिझर्व्ह बँकेवर दबाव असेल तरच रेपो रेटचा फायदा हा अंतिम ग्राहकापर्यंत आणि आत्ता असलेल्या ग्राहकांनाही मिळण्याच्या स्थितीत आपण पोहोचू शकतो, यावर आपली प्रतिक्रिया? जेव्हा रेट कट होतो तेव्हा आपल्याकडे अल्टिमेट ग्राहकांकडे
जो इंटरेस्ट रेट कमी व्हायला पाहिजे त्याचा जो ट्रान्समिशन पिरियड एकेका 8-8 महिने होता तो आता 3-4 महिन्यांवरती आलाय. कालच्या स्टेट बँकेच्या अध्यक्षांचं जर का तुम्ही स्टेटमेंट वाचलं तर त्यांनी पूर्ण 0.75% रेट कट जे आहे तो ग्राहकांना देण्याचं जाहीर करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे एखादी मोठी बँक त्यांच्यासारखी जेव्हा करते तेव्हा इतर बँकांना देखील ते फॉलो करायला लागतं कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे त्याच्यातला की अल्टरनेटिव्ह लिक्विडिटी सोर्सेस रिझर्व्ह बँकेने निर्माण केले. LTRO जी स्कीम त्यांनी 2 महिन्यापूर्वी काढली आणि त्या पद्धतीने रिझर्व्ह बँकेने बँकांना अत्यंत स्वस्तात 3 वर्षाकरता जो निधी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे रेट ट्रान्समिशन 0.5% ताबडतोब कमी झालं. पण मला असं वाटतंय आता देखील जवळजवळ 4.25 लाख कोटी रुपयाचं 4.25 लाख कोटी रुपयांचं लिक्विडिटी या सगळ्या ह्याच्यातनं उभी राहते. आणि रिझर्व्ह बँकेकडे बँकांनी पैसे आणले तर त्यांना त्याच्यावरती फार कमी व्याजदर द्यायचं हेही काल गव्हर्नरनी जाहीर केलं. ते 4% फक्त मिळणार आहे. तो डिसइन्सेंटिव्हाइज करणं आणि हा लोकांपर्यंत बेनिफिट जाणं हाही त्याच्यातला मार्ग आहे. मला असं वाटतं की ह्या वेळेला रेट ट्रान्समिशन ज्याला आपण म्हणतो व्याजदर कमी होण्याचं ते फार लवकर होईल. स्टेट बँकेनी पाऊल उचललंच आहे, इतर बँकाही तशाच उचलतील असं मला या निमित्तानं मग एक मुद्दा आणखीन चर्चेत यायचा जो किरीट सोमय्या यांनी थोड्या वेळापूर्वी मांडला तो आहे लिक्विडिटीच्या संदर्भात, खेळता पैसा अर्थव्यवस्थेमध्ये राहण्याच्या संदर्भात. किरीटजी आपण आपला मुद्दा मांडा आता. एक आधीच आपण स्लो डाऊनला फेस करतो म्हणून त्या स्लो डाऊन मध्ये जी उत्पादकता वाढवायची आहे त्यासाठी आपण जे उद्योजक आहेत त्यांना थोडं इझी मनी उपलब्ध करून द्यावा, त्याचबरोबर त्यांचा जो एक्सपेंडिचर म्हणजे इंटरेस्ट रेट कमी करावा ही चर्चा सुरू होती. त्यात कोरोनामुळे 1 महिना प्रॅक्टिकली 1 महिना तर लॉकडाऊन आहेतच, त्याच्यानंतर आणखीन किती दिवस पुढे जाणार माहित नाहीये. तर त्यावेळेला जे 2020-21 हे जे आर्थिक वर्ष आहेत त्या उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला मॅन्युफॅक्चरला आपल्याला सर्व्हिस सेक्टरला पैसा थोडा कमी दराने उपलब्ध करून द्यावा लागणार, जास्त उपलब्ध करून द्यावं लागणार. त्यांना सुरुवातीत एडिशनल मॉरेटोरियम पिरियड द्यावा लागणार, म्हणजे परत फेड करण्यासाठी एडिशनल टाइम पिरियड द्यावा लागणार. जसं आपण आणखीन काय गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं पाहिजे की बाबा जो तुमच्याकडे एम्प्लॉई आहे त्याला तर तुम्हाला पगार द्यावाच लागणार, तर माझं उत्पादनचा खर्च हे वाढणार आहे. बरोबर. या लक्षात ठेवून हे पहिलं पाऊल आहे, माझ्या दृष्टीने पहिलं पाऊल आहे. याच्यामध्ये किरीटजी एक प्रश्न असा उपस्थित राहतो की या सगळ्या तुम्ही ज्या सांगत असलेल्या योजना आहेत ज्याच्यामध्ये व्यापार उद्यमाला पुन्हा उभं करण्याच्यासाठी कर्ज पुरवठा पतपुरवठा हा अधिक सुलभ असावा, मग त्यासाठी जेव्हा ती तसं करण्याची वेळ येईल त्यावेळेला आपल्या गंगाजळीमध्ये पैसा असणार आहे की काही दुसरा मार्ग त्यासाठी आपल्याला अनुसरावा लागणार आहे? नोटा छापणं हा एक मार्ग जो अमेरिकन इकॉनॉमी मधला मार्ग समजला जातो, आपण त्या मार्गावर जाणार आहोत? वास्तविकरित्या अनेक असे रिझर्व्ह फंड उपलब्ध आहे. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो, म्हणजे ते आपल्याकडे बांधकाम कामगार आहे ना त्याच्यासाठी एडिशनल सेस वसूल केला जातो. आज विभिन्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे तो सेस 72,000 करोड पडून आहे. आपण जे परवा पॅकेज अनाऊन्स केलं त्यात 72,000 कोटी रुपये असेच पडून आहे, तर त्याचा वापर करा. रिझर्व्ह बँककडे असे अनेक रिझर्व्ह उपलब्ध आहेत, तर त्या रिझर्व्हचा उपयोग करा. आणि एडिशन टू दॅट सरकारने एडिशनल बोरोईंग करावं, असा मार्ग असा पद्धतीने आपण इनफ लिक्विडिटी उपलब्ध करून देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या गंगाजळीमध्ये पुरेशी रक्कम आहे. सतीश मराठेंना पटकन एक प्रश्न विचारतो आणि मग आनंद देवधरांना प्रश्न विचारून या चर्चेतला हा भाग आपण थांबवणार आहोत. त्याच्यानंतर विश्वास उडगी आपल्या सोबत जोडले जाणार आहेत. मी सतीश रावांना विचारेन की सतीशराव,
व्यापार उदीमांच्या संदर्भातल्या निर्णय प्रक्रियेची गती सुद्धा आत्ताच सुरू होणार आहे का त्याला काही वेळ लागू शकतो? खरं म्हणजे मला असं वाटलं हे निर्मला सीतारामन यांचं 2 दिवसापूर्वीची प्रेस कॉन्फरन्स की 1,70,000 कोटीचा गरीब कल्याण योजना त्यांनी अनाऊन्स केली आणि सरकारचं एक इम्प्रेशन असं दिसतंय की सगळं 3 महिन्यात नॉर्मल होणार आहे. रिझर्व्ह बँकेचं देखील आपण जर का कालची घोषणा बघितली तर ती डोळ्यासमोर फक्त 3 महिन्याचं धरलेलं आहे. IMF चे कालचं रात्रीचं जे त्यांचं वक्तव्य आलं आणि जे एक वर्ल्ड इकॉनॉमी त्याबद्दल जे त्यांचं प्रेडिक्शन आहे त्याच्यामुळे मला वाटतं हे 3 महिन्याचा जो काळ दोघांनी समोर ठेवलाय केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक त्याला रिवाईज करायला लागेल, नवीन घोषणा करायला लागतील, नवीन पॅकेजेस द्यायला लागतील. खरं कारण 3 महिन्यामध्ये उद्योगधंदा स्थिरस्थावर होईल अशी शक्यता नाही. अगदी. आणि एक अंदाज असा आहे की हे अख्खं वर्ष पूर्ण 2020 हे यातच जाईल. कदाचित जनतेमध्ये तशा प्रकारचे ताणतणाव निर्माण होऊ नयेत म्हणून ही गोष्ट सार्वजनिकरित्या अजून अधिकृतरित्या बाहेर आलेली नसेल. लिक्विडिटी बरोबरच संपूर्णपणे जे कालच्या याच्यात झालं अनाऊन्स केलं नाहीये ते म्हणजे टर्म लोन्सचं रिशेड्युलिंग पूर्णपणे त्याची फार मोठी आवश्यकता निर्माण होणार आहे उद्योगधंद्यांना. आणि उद्योगधंद्यांना जर का झाली तर रिटेल फायनान्स जो असतो, कन्झ्युमर फायनान्स जो असतो त्याला देखील आपल्याला रिशेड्युलिंग करण्याची गरज पडेल. वर्किंग कॅपिटल रिअसेस करून आवश्यकतेप्रमाणे तुम्ही वर्किंग कॅपिटल द्या, नवीन टर्म्स करा, मार्जिन लागला तर कमी करा असं कालच्या याच्यात उल्लेख आहे. खरं पण केवळ वर्किंग कॅपिटल चेंज करून काम होणार नाही तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला लोन जी आहेत फिक्स्ड इन्स्ट्रुमेंट ही आहेत कर्ज आहेत त्यालाही मोठ्या प्रमाणावर वेळ द्यायला लागेल. अगदी अगदी. या चर्चेमध्ये एक महत्वाचा मुद्दा आणखीन घेतो पटकन. चर्चेला वेळेची थोडीशी मर्यादा आहे. आनंद देवधर यांच्याकडे जायचंय. आनंद देवधर, लोकांमध्ये असेही प्रश्न आहेत की त्यांची वाहन कर्ज, क्रेडिट कार्डवरची कर्ज, क्रेडिट कार्डाचे पेमेंट्स या सगळ्यांसाठी रिझर्व्ह बँकेचे निर्देश लागू असतील की नाहीत? आहेत, सगळ्यांना लागू आहेत. त्यांनी क्लॅरिफाय केलंय. बरं, हेही नवीन सूचना आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता क्रेडिट कार्डचं जर समजा या पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये 10 तारखेला माझं पेमेंट असेल तर तेही पुढे 3 महिने जाणार आहे. याच्यात फक्त एकच मी प्रिकॉशन लोकांनी घ्यावी असं म्हणतो की त्यांचं इंटरेस्ट खूप हेवी असतं. हो, ते 40% वगैरे असतं. तर ते लागणार की काय याबद्दल त्यापेक्षा लोक म्हणतील आपण कमीत कमी क्रेडिट कार्डचं तरी पेमेंट देऊन टाकूया. त्याबद्दल त्यांना कमी करण्याचे काही निर्देश जर आले असतील तर ते उत्तम आहेत. पण शेवटी काय आहे ते तसे रिझर्व्ह बँक त्यांना लिमिट घालू शकतं की नाही याबद्दल माहित नाही. पण हे मात्र नक्की की ते इंटरेस्ट त्यांना माफ होणार नाही आणि ते खूप हेवी असतं. आपण सर्व लागेल याबद्दल. खरंय खरंय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. किरीट सोमय्या पुढच्या भागातही आपल्या सोबत असणार आहेत. त्यानंतरची चर्चा ही मोदी पॅकेजची आहे, त्याच्यामुळे विश्वास उडगी आपल्या सोबत जोडले जातील थोड्याच वेळात. पण या भागाचा शेवट करत असताना काही गोष्टी पटकन स्पष्ट करतो. कर्जाचे हप्ते पुढचे 3 महिने भरायचे नसतील, पण त्यानंतर ज्या वेळेला ते भरायचे असतील त्यावेळेला EMI तुमचा कसा असेल त्याची नवी रचना घोषित होईल. दुसरी गोष्ट, क्रेडिट कार्डचा हप्ता जरी भरायचा नसला, क्रेडिट कार्डचं येणारं पेमेंट जरी चुकवायचं नसलं तरी त्यावरचं व्याज माफ करण्याचे आदेश नाहीत आणि अत्यंत मोठ्या संख्येनं, मोठ्या रकमेनं ते व्याज वसूल होत असल्यानं शक्य होत असेल तर किमान क्रेडिट कार्डचे पैसे आत्ताच चुकते करून टाका, जेणेकरून चक्रवाढ दरानं ते वसूल होणार नाहीत. या भागात इथे थांबतोय. पण यानंतरची चर्चा मोदी पॅकेज बद्दल किरीट सोमय्या आणि विश्वास उडगी यांच्यासोबत.
नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आताची चर्चा ही मोदींच्या पॅकेज संदर्भात. गेल्या साधारण 2 ते 3 दिवसामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारकडून 2 महत्वाच्या आर्थिक घोषणा झाल्या. पहिला भाग हा सर्वसामान्य माणसांना आणि त्यात सुद्धा गरिबांना मोफत धान्य देण्याच्या संदर्भातला आहे. दुसरा भाग हा बँकिंग क्षेत्राच्या संदर्भातला होता. आपल्या सोबत आता त्यावर चर्चा करण्यासाठी किरीट सोमय्या आहेत, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ते आहेतच, त्याचबरोबर बँकिंग क्षेत्राचे जाणकार आहेत. त्याच जोडीला आता माझ्या सोबत आहेत विश्वास उडगी. विश्वास उडगीजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो, येतोय. विश्वास उडगीजी, आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवा. तुम्हाला गरिबांना मोफत धान्य देण्याच्याच बरोबर विविध प्रकारच्या ज्या घोषणा झाल्या आहेत त्याबद्दल काय वाटतं? अर्थमंत्री निर्मलाबाई सीतारामनने जे जाहीर केलेलं आहे त्याचं पहिल्यापासून मोकळ्या मनाने स्वागत करायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये हेतू स्वच्छ आहे की करोनाग्रस्त लोकांना मदत करण्याकरता आणि संपूर्ण देश जेव्हा लॉकडाऊन मध्ये अडकलेला आहे त्यावेळेस जे इन्फॉर्मल सेक्टर मधले जे लोक आहेत त्यांना सरकारकडून योग्य ती दखल घेतली जाते त्यांची आणि त्यांच्याकडे योग्य ती मदत पोहोचवली जाते. या दृष्टीने जे काही धोरणविषयक निवेदन त्यांनी केलं त्याचं स्वागत करायला पाहिजे. आता थोडंसं आपण तपशिलात द्यायला पाहिजे. म्हणजे 5 किलो रेशनवरती धान्य मिळत होतं ते 5च्या ऐवजी आता 7 किलो झालेलं आहे. हे एक दिवस आधी जावडेकर साहेबांनी आपल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 5 किलोच्या ऐवजी आम्ही 7 किलो देऊ. म्हणजे 5 किलो ऑलरेडी मिळतं. त्यात गहू आणि तांदूळ 3 किलो आणि 2 किलो. आता त्याचा दर जो आहे तो त्यांनी 2 रुपये आणि 3 रुपयाचा जो सांगितला तो बाजारामध्ये 27 रुपये आणि मला वाटतं 15 रुपये या दराचा आहे. तो 2 आणि 3 ला पीडीएस सिस्टम मधून मिळतो, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम मधून. आता गरिबांकरता जे कार्ड होल्डर्स आहेत म्हणजे बीपीएल आणि एपीएल कार्ड होल्डर्स आहेत त्यांच्याकरता हे लागू आहे. इथे प्रश्न काय उपस्थित होत आहे की जे मायग्रेंट लेबर्स आहेत म्हणजे भटके आणि विमुक्त जातीच्या लोकांकडे रेशन कार्ड नाही आहे, त्याचप्रमाणे मायग्रंट लेबर जे आहेत स्थलांतरित कामगार जे आहेत त्यात कॉन्ट्रॅक्ट लेबर पण असू शकतात, आउटसोर्स लेबर पण असू शकतात. तर यांच्याकडे कोणतेही कार्ड नाही आहेत आणि ते रजिस्टर कार्ड होल्डर नाही आहेत. त्यांच्या बाबतीत काय त्याच्यात काही खुलासा नाहीये. पण विश्वासराव एक प्रश्न असा आहे की ही माणसं पूर्वीपासूनच या रेशनच्या व्यवस्थेत तुम्हाला दिसली होती का आता त्यांना त्यात घेतलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आता त्यांनी घेतलं पाहिजे ही आवश्यक गोष्ट आहे. ही बाब मी नोंदवतोय. बरं, मग यामधला एक छोटासा तपशील आपल्यापर्यंत आणतो. कदाचित तो आपल्याला माहित असेलच. नव्या सरकारच्या म्हणजे या आत्ताच्या सरकारच्या नव्या धोरणानुसार तुम्ही जर थंब इम्प्रेशन दिलं तर तुम्ही जिथे असाल तिथून रेशन घेऊ शकता. मग तुम्ही तुमचं रेशन कार्ड भरे गावातलं असेल पण तुम्ही मुंबईत असाल तर मुंबईमध्ये तुम्हाला ते रेशन मिळू शकतं. आता अडचण कुठे येते ज्याची चर्चा या भागात आपल्याला करायला हवी. कोरोनाचा हा सगळा प्रादुर्भाव सुरू झाल्याच्या पासून रेशन दुकानदार थंब इम्प्रेशन दाखवल्यावर, आधार कार्ड दाखवल्यावर रेशनचं कार्ड त्या ठिकाणी त्या दुकानाच्या परिक्षेत्रात नसेल तर रेशन देत नाहीये. बरोबर आहे. आणि याचं उत्तर मला वाटतं किरीटजींकडे असू शकतं. किरीटजी, या संदर्भात व्यापाऱ्यांना दिशानिर्देश पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला गरिबाची भूक मिटवण्याच्यासाठी जी काही कळकळ आहे ती प्रत्यक्षात येईल. यात एक जमाबाजू कारण की आपल्याकडे भरपूर धान्य आहे त्याचा स्टॉक केलेला आहे. दुसरी गोष्ट इन पॉलिटिकल सिस्टम टुडे म्हणजे आज राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, कोणताही पक्षाची असो, त्या सगळ्यामध्ये सहमती आहे की कोरोनाच्या संदर्भात जे लॉकडाऊनच्या काळात आपल्याला कोणत्याही व्यक्तीला अन्न आणि धान्य म्हणजे भुकेलं राहू द्यायचं नाही आहे. विथ द पॉलिटिकल कमिटमेंट अक्रॉस द बोर्ड. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या अडचणी असेल की कुठे रेशन दुकानदार सिस्टम मध्ये काय करेक्शन करायची गरज असेल, कुठे अधिक पुरवठा करावा लागणार तर विश्वासने सांगितलं एडिशनल क्लास ऑफ पीपल पण जोडायचं असेल तर आपण जोडू शकतो. सध्या आपलं टार्गेट आहे 1+2 मंथ. पहिला महिना जो आता सुरू झालेला आहे उपलब्ध करून देऊ म्हणून रेशनिंग दुकानदारात ही जी अडचण असेल तर निश्चितपणे आपण येत्या काही दिवसात त्याचा मार्ग काढू.
मला किरीटजी या निमित्तानं मग पुढचा प्रश्न असा उपस्थित करायचा आहे की ज्या भटक्या विमुक्तांच्या संदर्भातला प्रश्न विश्वास उडगींनी उपस्थित केला आणि तुम्ही असं म्हणता आहात की रेशनिंग मध्ये एक नवा क्लास जोडण्याची जर गरज आली तर तेही करू, त्याला कसं आयडेंटिफाय कराल? म्हणजे तुम्ही ठरवाल कसं की अमुक माणूस हा आत्ताच्या रेशनिंग व्यवस्थेमध्ये नाही, आत्ताच्या शिधा वाटप व्यवस्थेत नसलेल्या माणसाला कसं जोडायचं? मुद्दा असा आहे की आधी फार छोटी संख्या असेल की जे कुठेही रेशनिंग व्यवस्थेत नाही, तर तो क्लास असा स्पेसिफिक असेल त्यांना आपण ओळखू शकतो. कोणी आपल्या लक्षात आणून दिलं तर त्यासाठी सरकार राज्य असो केंद्र असो एडिशनल व्यवस्था करणार. यात अडचण त्याच्यापेक्षा मोठी अडचण अशी आहे की रेशनिंग कार्ड एका जिल्ह्यात आहे आणि हा आता दुसऱ्या ठिकाणी लागतोय, तर त्याला कसं करेक्ट करायचं. आज मुद्दा असा आहे की आपण हळूहळू 5 दिवसाची स्थिती उपलब्ध करून देऊ. 2 रुपये 5 रुपये 3 रुपयांनी ज्यांना पाहिजे त्यांना धान्य उपलब्ध करून देता येऊ शकते, अशी परिस्थिती उभी करू शकतो. ठीक आहे. या निमित्तानं मग पुढचा प्रश्न माझा आता आपल्या सोबत असलेल्या विश्वास उडगी यांना आहे. विश्वास उडगी, केंद्र सरकारनं जे जे करायचं ते केलं, तुम्ही खुल्या दिलानं त्याचं स्वागतही केलं. माझा पुढचा प्रश्न हा अंमलबजावणीच्या बाबतीत आहे आणि आपण अतिशय चांगल्या प्रकारे हे जाणता की अंमलबजावणी ही राज्यांची जबाबदारी आहे आणि तिथे बऱ्यापैकी आव्हानं निर्माण होताना दिसत आहेत का? मला तरी वैयक्तिकरित्या महाराष्ट्रात तशी दिसत आहेत, म्हणून मी हा प्रश्न विचारला. विश्वास उडगी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो, आता आलाय. हो. अच्छा, मी प्रश्न परत एकदा विचारतो आपल्यासाठी. केंद्र सरकारनं जे करायचं ते केलं, आता जबाबदारी ही अंमलबजावणीच्या दृष्टीने राज्य सरकारांची आहे. शिधा वाटपात राज्य सरकारांची अंमलबजावणीतली यंत्रणा ही अनेक अडथळ्यांना पार करत पोहोचताना दिसतीये. देशभरातली ही परिस्थिती आहे, महाराष्ट्रातही काही वेगळं नाही. मी पुन्हा एकदा पहिल्या प्रश्नाकडे येतो. बर, की सरकारने जसं नोटाबंदी जाहीर केली आणि कोणतीही तयारी न करता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत त्याची अंमलबजावणी करताना 1000 चुका झालेल्या आपण पाहिल्या. तसंच आता अर्थमंत्र्यांनी जे मोठं पॅकेज दिलं त्याच्यामध्ये राज्य सरकारवरती जबाबदारी ढकललेली आहे आणि क्रेडिट स्वतःकडे त्यांनी घेतलेली आहे. आता त्याचं स्वागत आपण केलं कारण का इंटेन्शन चांगले आहेत, पण अंमलबजावणी करता आपण दोष देण्याकरता राज्य सरकारकडे बोट दाखवतो हे मात्र बरोबर दिसत नाहीये. जर राज्य सरकारने विश्वासात घेऊन सेंट्रल गव्हर्नमेंटने या गोष्टीचं पॅकेज जाहीर केलं असतं तर राज्य सरकारने तुम्ही दोष देणं बरोबर ठरलं असतं. पण आता असं आहे की मगाशी म्हटलेला मी मुद्दा की 80 कोटी लोकांना धान्य पोहोचवणं म्हणजे 5 किलो मोफत आणि 5 किलो रेशनवरती अशी व्यवस्था आज 5 किलोची कार्यान्वित आहे. परंतु ते 60 कोटी लोक ज्यांना कार्डच नाहीये यांची व्यवस्था केल्याशिवाय ती अंमलबजावणी करायला तुम्ही राज्य सरकारला जेव्हा सांगताय तेव्हा दोष कोणाचा? तुम्ही सांगितलं की आता थंब इम्प्रेशनसाठी व्यवस्था करायला पाहिजे. ही व्यवस्था करायला 30 दिवस लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून मुद्दा येतो की तयारीनिशी जर सरकारने असं सांगितलं असतं तर दोष अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा. याच्यात एक छोटासा तपशील विश्वासराव फक्त जोडतो, तो असा आहे की पंतप्रधानांनी ज्या वेळेला देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक घेतली त्यावेळेला याच्या संदर्भातली चर्चा झाली होती आणि त्याच अनुषंगानं मागण्या ठेवल्या गेल्या होत्या की काय करायला लागणार आहे. मला वाटतं ही माझी माहिती आहे. किरीटजी, याच्या संदर्भात काही तपशील आपल्याकडे आहे का की जेव्हा पंतप्रधान आणि विविध मुख्यमंत्र्यांची परिषद झाली तेव्हा याचा विषय निघालेला होता? एवढा मोठा संख्येत तर आपल्याकडे तो गरीब वर्ग कुठल्या तरी राज्यात किंवा गावात वेगळा राहिला असेल तर ते अदरवाईजच एक आपली त्रुटी आहे. त्याला आणि कोरोनाला आणि त्याला आणि प्रधानमंत्री पॅकेजचा काही संबंध नाही. तर ती त्रुटी जिथे कुठे असेल आकडा सांगणं खूप सोपं आहे, पण तो पर्टिक्युलर क्लास दाखवलं तर त्याला धान्य द्यायला राज्य आणि केंद्र दोन्ही तयार आहे. म्हणून कोण कुणाला मिळत नाही ते तुम्ही लक्षात आणून द्या. तिथे आपण सगळे मिळून त्यांना धान्य उपलब्ध करून देऊ. अगदी. आपण आताच्या घडीला जी चर्चा करतोय ती वारंवार भटके विमुक्त आणि बऱ्यापैकी रेशन कार्ड व्यवस्थेमध्ये म्हणजे शिधा वाटप व्यवस्थेमध्ये नसलेल्यांच्या संदर्भात आहे. चर्चेला थोडं पुढे न्यायचंय कारण वारंवार सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं किरीट सोमय्या सांगतायत की आपण क्लासिफिकेशन करा. थोडक्यात काय, ज्यांना त्याचा लाभ मिळताना दिसत नाहीये त्यांचा नामनिर्देश करा, आपण त्यांना व्यवस्थित घेऊ शकू असं त्यांचं आश्वासन आहे. त्याच्यावर आपली नजर राहील. पण आता पुढचा मुद्दा,
पुढचा मुद्दा आहे तो महिला आणि कृषी या दोन संदर्भातला. महिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्याच्या संदर्भातला एक निर्णय आहे. किरीटजी, असा निर्णय करण्याची काय गरज होती? असं आपल्याला जी आपण गेल्या अनेक वर्षात एक सिस्टम होती आणि ते जगात ती सिस्टम हळूहळू पॉप्युलर होत चालली आहे की डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता ही डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व्यवस्था आपण भारतात पण 7 वर्ष प्रयोग करत आता त्याचा उपयोग करायला लागलो. डिरेक्ट कॅश एका बाजूला आपण धान्य देतोय, त्याचं काही वर्ग यात पोचू नाही शकणार, त्याचं विश्वासी लक्षात आणून दिलं तर त्यांना डायरेक्ट कॅश बेनिफिट. मग त्यात परत तो आणखीन ज्याला गरज आहे, म्हणजे जसं आपण सांगितलं विधवा, ज्याला फिजिकली डिसेबल चॅलेंज म्हणा, त्या लोकांना ऍडिशनल बेनिफिट द्या. बरोबर आहे किरीटजी, हा या मुद्द्यात थांबवतो थोडंसं. महिला म्हणून एक वेगळं क्लासिफिकेशन आणायची गरज काय होती, असा माझा प्रश्न आहे त्याच्यामध्ये. त्याचं आहे की धान्य खाणं पिणं ह्याला आपली प्रायोरिटी आहे आणि त्यासाठी ती जबाबदारी त्या वर्गात आहेत. म्हणून व्यक्तींच्या दुकानातून धान्य आणि करून दिलं तर महिला प्लस 2 महिला 3 महिने त्या परिवाराला खाण्या पिण्याच्या बाबतीत अडचण भासणार नाही. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय, जिच्या हाती आत्ताच्या घडीला चूल आहे तिला जबाबदारी स्वरूपात ती रक्कम पोहोचावी, जेणेकरून त्या घरातला पैसा योग्य प्रकारे खर्च होईल, अन्नधान्य विकत घेण्यासाठी होईल. पुरुषाच्या हातात गेला तर तो सांगता येत नाही कशासाठी खर्च होऊ शकतो. असा एक साधा विचार यामागे असू शकतो. मला आता विश्वासरावांकडे कृषी अर्थव्यवस्था या निमित्तानं चर्चा करण्याचा मुद्दा घेऊन जायचा आहे. विश्वासराव, आता आपल्याला माहिती असेल की देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री यांनी एक चिंता व्यक्त केली. त्यांनी पॅकेजचं कौतुक केलं, पण ते कौतुक करत असताना एक वाक्यामध्ये जोडून ठेवलं आणि त्यात ते असं म्हणतात की मोफत धान्य देण्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, त्याची चिंता केली पाहिजे, त्याची चर्चा केली पाहिजे असं त्यांना वाटतं. मला विश्वासराव आपल्याला विचारायचं आहे, गरीबाला मोफत धान्य दिलं तर कृषी अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे नकारात्मक? हॅलो, बोला विश्वासराव. हा मुद्दा असा की कोण काय म्हणतं याच्यापेक्षा काय शक्य आणि काय नाही हे आपण पाहूया. केरळ सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतीला निर्देश दिलेले आहेत की तुम्ही मोफत धान्य हे घरोघरी पोहोचवा आणि ते कार्ड आहे किंवा कार्ड नाही याची त्यांनी तपशील घेण्याची काही गरज नाही असं त्यांनी ठरवलं. ही गोष्ट त्यांनी जिल्हा कलेक्टर आणि ग्रामपंचायतीपर्यंत आदेश दिलेले आहेत. आणि महाराष्ट्रात सुद्धा या पद्धतीने जे मोफत धान्य आहे हे देण्याचा प्रश्न आहे. मोफत धान्याचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा या देशात सर्वांचाच दावा आहे की आपल्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सगळ्या गोडाऊन्समध्ये सरप्लस म्हणजे जादा धान्य पुरवठा आहे आणि तो मुख्यतः गहू, तांदूळ आणि डाळी यांचा आहे. आणि म्हणून बऱ्याच मोठ्या प्रमाणात जेव्हा कोरोनामुळे 80 कोटी जनतेपर्यंत धान्य पोहोचवायचं आहे, त्या ज्यांच्या हातात खरेदी शक्ती नाही त्यांच्यापर्यंत 5 किलोपर्यंत किमान का होईना हे धान्य पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून बरोबर आहे, पण मला यामध्ये विश्वासराव हाच मुद्दा उपस्थित करायचा आहे की गरीबाला त्याचं धान्य मिळालं यापेक्षा जास्त आनंदाचं काय असू शकतं. पण त्यावेळेला कृषी अर्थव्यवस्थेवरच्या परिणामांची चिंता कोणाला तरी लागली आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्या संदर्भातला काही मुद्दा आहे? शरद पवार साहेबांनी या संदर्भात काही एक महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी पीक कर्ज माफ करावं ही जी मागणी केली ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. कारण का खरीप हंगाम सुरू होत आहे आणि अशा वेळेस बँका कर्ज देत नाहीये, कारण का पूर्वीची कर्जमाफी झालेली नाहीये, तर पीक कर्ज पण माफ करायला पाहिजे ही त्यांनी अत्यंत महत्वाची गोष्ट मांडली आहे. त्याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. आणि केंद्र सरकारने वारंवार या गोष्टी सांगून केंद्र सरकारने एकही रुपया खर्च केलेला नाहीये. राज्य सरकारने तो खर्च केलाय, परंतु आता यंत्रणा त्यांच्याकडे कोरोनामुळे थांबलेली आहे. अशा वेळेस ती कर्जमाफी करण्याचा केंद्र सरकार घेईल का निर्णय हा माझा सरळ मोदी सरकारला सवाल आहे. आणि राज्य सरकारला घेऊयात विश्वासराव, तुमचा सवाल आहे त्याच्यावरचं उत्तर तर घेऊच, पण त्याचबरोबर एक पटकन माझाही एक प्रश्न किरीट सोमय्यांना असणार आहे. किरीट सोमय्या,
गरिबाला मोफत धान्य दिल्यामुळे कृषी अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो याच्या संदर्भात विश्वासराव मनापासून खुल्या दिलाने काही बोलताना मला दिसले नाहीत. तुम्हाला वाटतं का की गरिबाला जर मोफत धान्य दिलं तर कृषी अर्थव्यवस्थेवर काही नकारात्मक परिणाम होतो? मला यातलं काय अर्थच समजणार नाहीये. आर्थिक विषयाचा तर नंतर मुद्दा आहे. हो, कोरोना क्रायसिस आहे. आपण शेतकऱ्यांना किमान भाव देतच आहोत. सरकारने शेतकऱ्यांना किमान भाव देऊन ते धान्य घ्यायचं, पण ते धान्याचं करायचं काय? किमान भाव म्हणजे बाजार मूल्यापेक्षा 2 रुपये जास्त, तिथे त्याचा जर बाजारात त्याचा जास्त भाव मिळत असेल तर शेतकरी तिथे देणार. मग या धान्याचं काय करायचं? त्याच दराने जर तुम्ही विकायला गेलं, शरद पवारांचा तर राज्यात सरकार आहे, तर कोणी घेणार का? म्हणून शेतकऱ्यांना पण आपण आधार देतो आणि गरिबांना 2 वेळेचं अन्न देतो. तर तू काय मला समजत नाही. दुसरी गोष्ट, हे आता शेतकऱ्यांकडून विकत घ्यायला जात आहोत का आपण? नाही, आधी घेऊन ठेवलेले आहेत ते आहे. मग जे घेऊन ठेवलेले आहेत ते जर या क्रायसिसचा वेळी दिलं, मग शरद पवारांचं जिथे महाराष्ट्र सरकार आहे त्यांचं पण मंत्रिमंडळाची हीच मागणी होती. म्हणून आज क्रायसिस आहे, शेतकऱ्यांना आणखीन सवलती दिल्या पाहिजे. बर, आता या सवलतींचा मुद्दा तुम्हीच काढलाय, त्याच्या संदर्भात विश्वास सुडगींनी पण एक अत्यंत थेट प्रश्न आपल्याला किरीटजी विचारला होता. आता त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. पीक कर्ज माफ करणार आहात का नाही? आता इथे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आहे ना, त्यांनी कर्जमाफी दिलीच आहे ना. मग कर्जमाफी कर्ज पण असेलच ना. नाही, केंद्र काय करणार ते सांगा. अहो, त्यांची कर्जमाफी द्यायच्या वेळेला कोरोना येऊन बसलाय. शेतकऱ्यांच्या खात्यात आपण डायरेक्ट पैसे भरपार करायची व्यवस्था केली. आता महाराष्ट्राने तर सगळं पीक कर्ज माफ केलं आहे, म्हणून केंद्राकडे विशेष पुढे राहिला. अच्छा, महाराष्ट्राने 2 लाख रुपयापर्यंत असा त्यांचा एक शब्द आहे ना. नाही, ते तर त्यांचं चाललंय. एक मंत्री म्हणतो सगळे माफ, दुसरा मंत्री म्हणतो आणखीन देऊ. ठीक आहे, या महाराष्ट्रातल्या किमान समान समन्वयाच्या गोळाबद्दल वेगळं कधीतरी बोलता येईल. पण मला आता हेही दिसतंय की विश्वास सुडगींच्या प्रश्नाचं थेट उत्तर तुमच्या इकडून येत नाहीये. तुम्ही देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं सरसकट पीक कर्ज माफ करणार आहात का ते सांगा. कोरोनाच्या दृष्टीने जे आवश्यक आहे ते आपण सुरू केलेले आहे. शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यात पण आपण पैसे जमा करतोय. आज आमची प्राथमिकता ती आहे की त्यांना व्यवस्थित त्यांचं जीवन महिना 2 महिना चालण्यासाठीचा सपोर्ट, जो लॉंग टर्म मेजर्स आहेत त्याचा परत पुढे विचार करण्याची गरज पडली तर निश्चित करू. ठीक आहे, धन्यवाद या उत्तराच्यासाठी. विश्वास सुडगी आणि किरीट सोमय्या या दोन्ही मान्यवरांचे आपण कार्यक्रमाच्या या शेवटच्या भागामध्ये धन्यवाद देऊ, त्यांना आभार मानू. आणि हा कार्यक्रम इथेच थांबवताना जाता जाता इतकंच की कोरोनाच्या संदर्भातली लढाई ही वेगवेगळ्या पातळ्यांवर लढली जाते. एका बाजूला आर्थिक मुद्दे आहेत, दुसऱ्या बाजूला मानसिक मुद्दे आहेत, आणि या सगळ्यामध्ये मानवाचा आत्ताच्या घडीला अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आपण नक्की जिंकणार आहोत या सकारात्मक आशावादावरच आजची लक्षवेधी चर्चा इथेच थांबवतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.